मुंबई गोवा महामार्गावर सलग 5व्या दिवशी वाहतूक कोंडी झालेली आहे। कोकणात जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झालेली आहे। सलग 5व्या दिवशी ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते। माणगाव शहर ते तिलोरे फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। मुंबई गोवा महामार्गावर सलग 5व्या दिवशी ही वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहता माणगाव बाजारपेठेपासून ते तिलोरे गावापर्यंत जवळपास 5 ते 6 किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या लांबच लांब या ठिकाणी रांगा पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून जे आहे ते माणगावचा बायपास आणि इंदापूरचा बायपास रखडल्यामुळे हे सातत्याने माणगाव बाजारपेठेत वाहतूक कोंडी होते। दिवाळीची सुट्टी आहे आणि त्या निमित्ताने कोकणवासी आणि पर्यटक जे आहेत ते फिरण्यासाठी निघालेले आहेत। मात्र त्यांना माणगाव बाजारपेठेमध्ये सातत्याने हा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे। आज सकाळपासूनच जी आहे ती वाहतूक कोंडी झालेली आहे। आताची ही दृश्य आपण पाहता मोठी रांग जी आहे ते मुंबई गोवा महामार्गावर लागलेली आहे। अशीच काहीशी परिस्थिती पुण्यावरून जो मार्ग येतो माणगावकडे त्याही ठिकाणी अशाच पद्धतीने पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवासी जे आहेत त्यांना हा सामना करावा लागत आहे। मात्र पोलीस जे आहेत ती वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र सुट्ट्या असल्या कारणाने महामार्गावर वाहनांची संख्या जी आहे ती प्रचंड असल्याने सातत्याने ही माणगाव बाजारपेठेमध्ये वाहतूक कोंडी होताना दिसत आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।